नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता जीवाने नंदिनीला इथे आशय वेलफेअर चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्टमध्ये आणलेलं असतं आणि तिला तर काही समजत नसतं की जीवाने तिला इथे का आणलेलं आहे. आणि इतक्यातच आता त्या ट्रस्टच्या मॅडम तिथे येतात आणि म्हणतात, आशय चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तेव्हा तर नंदिनी त्यांच्यासमोर जीवाला विचारते, आपण इथे का आलोय? तर तेव्हा जीवा म्हणतो, हो हो, सांगतो सांगतो, सगळं काही सांगतो. आणि त्या मॅडमना म्हणतो, "काय मी सरप्राईज दिले ना तिला." आणि नंदिनीला सांगतो, "नंदिनी, काल आईने ना दत्तक मूल घेण्यावरून इतका सुंदर थॉट सांगितला ना." आणि म्हणतो, आई म्हणाली की आणि परत त्या मॅडमला म्हणतो, "मॅडम तुम्ही ऐका प्लीज, खूप छान थॉट आहे." आणि सांगतो, आई म्हणाली की आपल्याकडे झाडं लावायची आस आहे, पण असलेली झाडं जगवण्याचा ध्यास नाहीये. म्हणजे आपल्याकडे पाणी आहे, पण ते आधीच रुजलेल्या मग ते आधीच रुजलेल्या पाण्यावरून सुकून चाललेल्या झाडांना घालावं ना. आधी ते झाड जगवावं. मग नंतर नवीन झाड तर लावता येतच की. आणि असे ते विचार ऐकल्यानंतर त्या मॅडम म्हणतात, "वाह! वाह! खरंच खूप छान विचार आहेत तुमच्या आईचे. अहो, जर असे सगळ्यांचे विचार राहिले, तर आमच्या येथील सगळ्या मुलांना घर मिळेल हां." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "क्या बात है! हो ना?" आणि नंदिनीला म्हणतो, "हे बघ, मला आईचे विचार पटलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटते की आपण मूल दत्तक घ्यावं." तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते. तर इकडे मित्रांनो त्या काव्याने तर त्या क्रोशाचा सगळा गुंता करून टाकलेला असतो आणि ती स्वतःशी म्हणत असते, "काव्या अगं काय करून टाकलं हे? आता कोण सोडवणार हा आता गुंता?" तर तेव्हा इतक्यातच गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात, "सुटेल, मोठा गुंता सुटेल." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता काव्य तर धक्क्यानेच त्यांच्याकडे बघू लागते आणि लगेचच उठून उभी राहते आणि त्यांना नमस्कार करते आणि सांगते, "हे आईने दिलं होतं मला आणि याचा गुंता झाला, बाकी काही नाही." तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "तुझ्यामुळे मोठा गुंता सुटणार आहे. एक रहस्य उलगडणार आहे. सुरुवात तुझ्यापासून झाली होती आणि शेवट तुझ्यापाशीच येऊन होणार आहे." तर तेव्हा काव्य म्हणते, "सॉरी गुरुजी, सगळं बाउन्सर गेलं हो. ते काय होतं ना, तुम्ही जे काही सांगता त्याचा अर्थ ना काही दिवसानंतर कळतो." आणि इतक्यातच आता मानिनी तिथे येते आणि गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, बसा बसा गुरुजी, मी सरबत आणते." सॉरी सॉरी, मी चहा घेऊन येते. तुम्ही चहा घेता ना?" असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा काव्य तिला थांबवते आणि म्हणते, "मी काय म्हणते आई, तुम्ही बसा ना इथे. मी चहा करते ना आणि या लोकरीपेक्षा ना चहा करणं सोपं आहे." असं म्हणून ती लोकर तिच्या हातात देते. तर मानिनी तिला म्हणते, "हो, मी तुला नंतर सांगीन." असं म्हणून गुरुजींना घेऊन ती आतमध्ये जाते. तेव्हा आता काव्य विचार करू लागते, की काय अर्थ असेल गुरुजींच्या या बोलण्याचा? आणि इकडे आता नंदिनी थोडी हसल्यानंतर जेव्हा म्हणतो, "हो, हो, मीच तुला म्हणालो होतो, की दत्तक मूल घेण्यामध्ये खूप वेळ जातो म्हणून. पण आईचे विचार ऐकल्यानंतर मला खरंच असं वाटतं, की आपण हे करूयात." आणि म्हणून मी लगेचच यांना फोन केला आणि सांगितलं, की आम्ही येतोय म्हणून. आणि त्या मॅडमना सांगतो, "मॅडम ही माझी बायको नंदिनी देशमुख आणि मी जीवा देशमुख." तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, "अहो यांना कोण ओळखत नाही? या आनंद निवासच्या नंदिनीताई बरोबर ना? आमच्या सर्कलमध्ये सगळ्यांनाच माहिती आहेत." बरं मला एक सांगा, गेल्या वर्षीच तुमचं लग्न झालंय ना?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो मॅम." तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, "आय एम सॉरी टू से, पण 2 वर्षाच्या आत मुलांना अडॉप्ट करता येत नाही आणि हा रूल तर नंदिनी मॅडमला तर माहितीच आहे." तर तेव्हा नंदिनी आता जीवाला म्हणते, "जीवा, अहो हा रूल तुम्हाला माहिती नव्हता का?" आणि म्हणते, "काय आहे ना, लग्नानंतर 2 वर्षानंतरच आपण मूल दत्तक घेऊ शकतो, असा नियम आहे." आणि जेव्हा आपला मागे विषय झाला होता ना, मूल दत्तक घेण्यावरून आणि पुढं म्हणते, "आपण कुठं चाललोय हे जर आधीच सांगितलं असतं ना, तर आपण इथे आलोच नसतो जीवा. आय एम सॉरी." असं ते म्हटल्यानंतर मित्रांनो जीवा तर आता खूप नाराज होतो आणि तिथून तो उठतोच लगेच. तर तेव्हा नंदिनी त्या मॅडमला म्हणते, "मॅडम आय एम सॉरी." असं म्हणून आता ती जीवाजवळ येते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "सरोगशीमध्ये यश मिळत नाहीये. मूल दत्तकही घेता येत नाहीये. बाळ किती तरसवणार आहे अजून आपल्याला." आणि मित्रांनो आता इकडे म्हणजे काव्या स्वयंपाकघरामध्ये चहा करत असते गुरुजींच्यासाठी आणि तेव्हा पार्थ येतो आणि मागून काव्याला पकडतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो काय करताय देशमुख, सोडा ना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बायकांना हे बरं जमतं ना, नुसतं म्हणायचं सोडा ना." आणि आतून मनातून एकदम खुश होतात नाही. तर तेव्हा काव्या विचारते, "चहा घेणार?" तेव्हा पार्थ म्हणतो, "नको, लंचसाठी आलोय, लंच करून लगेच पळणार आहे." तेव्हा काव्या म्हणते, "अच्छा, मग हल्ली ऑफिसमध्ये दिव्याबरोबर लंच डेट्स होत नाहीत वाटतं." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "दिव्या ऑफिसमध्ये नाही आहेत, त्या ऑफिशियली लीव्हवरती आहेत." आणि म्हणतो, "सांगून पण नाही गेल्या." तर तेव्हा काव्या म्हणते, "वाईट वाटतंय." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "सांगतोय फक्त." आणि विचारतो, "चहा कोण पिणार आहे?" तर तेव्हा काव्या सांगते, "गुरुजी." तर तेव्हा पार्थला तर धक्काच बसतो आणि म्हणतो, "काय गुरुजी, आता काय नवीन संकेत?"
तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही, संकेत असं नाही. ते मला म्हणाले, मी गुंता सोडवेन, रहस्य शोधेन आणि म्हणते, बघा काही लपवलं असेल माझ्यापासून तर सांगून टाका बाई." तर तेव्हा पार्थ तर हसूच लागतो. तर काव्या म्हणते, "मग काय तर? आणि बरं ते मला हे सुद्धा म्हणाले, की सुरुवात माझ्यामुळे झाली आहे, शेवट पण माझ्यापाशीच होईल." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काही कळलं नाहीये." आणि यांचे संकेत ना एखाद्या सायकॉलॉजिस्टला सुद्धा डिकोड करता येणार नाहीत. आणि म्हणतो, "अहो तुम्हाला हे सांगायचं राहिलंच, त्या कार्तिकी राज्याध्यक्ष मॅडम आल्या होत्या. त्यांचा तो व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला व्ह्यूज बघा किती आलेत." आणि तेव्हा काव्य तो व्हिडिओ बघते आणि म्हणते, "अहो आत्ता तरी हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि 1 मिलियन व्ह्यूज." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काव्य देशमुख आहेत, मिलियनच्या खाली गोष्ट नाही त्यांची." आणि परत म्हणतो, "कमेंट पण आल्यात." आणि त्यानंतर तो कमेंट वाचू लागतो. म्हणतो, "एकाने लिहिले, "आय-एस होऊन पण तू काय जगाचं कल्याण करणार आहेस?" आणि ती कमेंट वाचल्यानंतर या दोघांना सुद्धा थोडासा धक्का बसतो. तर पार्थ म्हणतो, "दुसरी कमेंट आहे, बायका आय-एस झाल्या तरीसुद्धा त्यांना घर-संसार कुठे सोडता येतो?" तर तेव्हा काव्या पुढं वाचते, "सगळे सरकारी अधिकारी असेच असतात. फक्त फेमस व्हायचं असतं त्यांना." आणि खाली लिहिले, "हो, बरोबर आहे." आणि परत थोडं खाली स्क्रोल करून म्हणजे आणखीन एक कमेंट आहे देशमुख, "आमच्या एरियामधला आय-आय-पी रोड दुरुस्त करावा, असा कुठल्याही अधिकाऱ्याला वाटत नाही." आणि त्यानंतर खाली अजून एक कमेंट असतो, "हो यार, तो रोड म्हणजे मौत का कुआं आहे. याच महिन्यात एका गरोदर बाईचा अपघात झाला होता." तर तेव्हा पार्थ म्हणतो, किती फ्री वेळ असतो ना या लोकांना, लिहिताना काहीच विचार करत नाहीत. आणि आपण कुठल्या शब्दात लिहितो ना याचं भान नाही आहे लोकांना. पण काव्य तुम्ही ना वाईट वाटून घेऊ नका. लक्ष देऊ नका असल्या या रिकामटेकड्या लोकांच्याकडे. तर तेव्हा काव्य म्हणते, "नाही, बाकी सगळ्या कमेंट्सचं ठीक आहे पार्थ, पण आय-आर-पी रोडवाली कमेंट याचाच विचार करते मी." नाही म्हणजे ॲक्च्युली विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठल्याच संबंधित अधिकाऱ्याला अजून हे कसं काय वाटलं नाही, की आपण आय-आर-पी रोड दुरुस्त करावा म्हणून? तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, मला खात्री आहे तुम्ही एकदा आय-एस झाला ना, की आय-आर-पी रोडवरची कुठलीच कामं पेंडिंग राहणार नाहीत." तर तेव्हा काव्य म्हणते, "नाही पार्थ, ऑफिशियली आय-एस झालेले नसताना सुद्धा मी आय-एस होणं अनुभवणार आहे आता. मी त्या प्रत्येक व्यक्तीला पर्सनली जाऊन भेटणार आहे, ज्यांना त्या आय-आर-पी रोडचा त्रास झाला आहे. अजून आय-एस झालेली नाही आहे मी, पण ही भावी आय-ए-एस काव्या, तो आय-आर-पी रोड दुरुस्त करण्यासाठी अपील करणार, जनहित याचिका दाखल करणार. आता ना तो आय-आर-पी रोड दुरुस्त झाल्याशिवाय मी गप्प नाही बसणार पार्थ." असं ती सगळं काही बोलत असते. तर तेव्हा पार्थ तर टाळ्याच वाजवू लागतो आणि त्याला सॅल्यूट करतो. तर तेव्हा काव्य म्हणते, "काय करताय?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "मला खात्री आहे तुम्ही हे सगळं काही पार पाडणार." आणि त्यानंतर आता हे दोघं चहा घेऊन बाहेर जातात. तर पार्थ म्हणत असतो, "काव्य तुम्ही खरंच कमाल आहात, कमाल." आणि इतक्यातच आता जीवा आणि नंदिनी सुद्धा तिकडून येतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे हे पण आले आणि काय टायमिंगवरती आला तुम्ही दोघं." आणि सांगतो, "काव्याने काहीतरी विचार केलाय." तर नंदिनी विचारते, "हो का? कसला विचार?" तर तेव्हा पार्थ सांगत असतो. तर तेव्हा काव्य त्याला थांबवते आणि म्हणते, "नाही, नाही, काही नाही. आणि आमच्यातला आमच्यात आहे, तू काही फार मनावरती घेऊ नको रे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं, बरं." आणि विचारते, "हे काय? तू चक्क चहा पितेस?" तर तेव्हा काव्य म्हणते, "अगं माझ्यासाठी नाही, गुरुजींच्यासाठी आहे हा चहा." तर तेव्हा जीवा म्हणतो, "काय गुरुजी आलेत?" तर तेव्हा काव्य म्हणते, "मग काय झालं? म्हणजे ते काही परत सांगणार, परत आपल्याला काहीतरी टेन्शन देणार, असा विचार करतोयस?" आणि म्हणते, "एवढं टेन्शन घेऊ नका, आईंच्या खोलीत आहे ते, त्यांच्याशी बोलतायत." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काव्याला सुद्धा काहीतरी सांगितलंय गुरुजींनी." तर नंदिनी म्हणते, "हो का?" आणि काव्याला विचारते, "काय गं, काय सांगितलंय?" म्हणजे मला फक्त विचारायचंय की काही संकेत वगैरे तर नाही ना? तर तेव्हा काव्य म्हणते, "अगं ताई, असं काही नाही. ते मला एवढंच म्हणाले, की तुझा अभ्यास छान चालू आहे आणि बाळाची काळजी घेणं सुद्धा अगदी नीट चाललंय. तसंच चालू राहू दे बास, बाकी काही नाही." आणि म्हणते, "बरं ताई, तू आलीच आहेस तर तू देतेस का गुरुजींना चहा? मला जरा देशमुखांच्या सोबत बोलायचं आहे, थोडं अर्जंट आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, ठीक आहे." असं म्हणून तो चहाचा कप आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा काव्य लगेचच पार्थला घेऊन आतमध्ये जाते. तर नंदिनी जीवाला म्हणते, "जीवा, मी आले गुरुजींना भेटून." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, नाही, तू एकटी जाऊ नकोस. गुरुजी आईसोबत आहेत आणि तुला टेन्शन येईल आणि मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. चल मी पण येतो." असं म्हणून आता हे दोघेसुद्धा तिकडं जातात. तर इकडे आता काव्य तर पार्थला खेचत खेचत आत खोलीमध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. तर पार्थ म्हणतो, "काय करताय तुम्ही? तुम्हाला दिवसा पण थांबवत नाही." तर तेव्हा काव्य तर त्याला एक फटकाच मारते, म्हणजे देईन ना एक अशी. आणि म्हणते, "काय गरज होती बाहेर पुढे-पुढे करायची?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "मला ना तुमच्या बहिणीला आणि माझ्या भावाला सांगायचं होतं, की माझी बायको किती भारी आहे. आय-ए-एस व्हायच्या आधीच किती मोठे-मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. काय आय-आर-पी रोड तुम्ही दुरुस्त करणार आहात. हे बोलूच दिलं नाही तुम्ही. हे सांगायच्या आधीच माझं तोंड बंद केलं." तर तेव्हा काव्या म्हणते, "कारण ना मला हे सगळं नंदिनी ताईला कळू द्यायचं नाहीये देशमुख." तर पार्थ विचारतो, "का? का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "का म्हणजे काय? नंदिनी ताई आई आहे दुसरी माझी.
आईसारखीच काळजी घेते का नाही ती माझी? तिला जर हे कळलं की मी IRP रोड दुरुस्त करण्याच्या मागे लागणार आहे, तिला हेच कळणार ना की मला त्यासाठी रोज उन्हातान्हाचं काही तहान भूक न बाळगता बाहेर पडावं लागणार. माझे हाल होणार, दगदग होणार, तेही माझ्या या अशा अवस्थेत. तिला चालणार आहे का ते? तर पार्थ आता तिला म्हणू लागतो, मला चालणार आहे का ते? मला चालणार आहे का? तर तेव्हा काव्या म्हणते सॉरी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे. ती दगदग, तुमचा तो त्रास मी तुम्हाला होऊ देणार नाही. मी आहे तुमच्याबरोबर. तर तेव्हा काव्या म्हणते, हाच फरक आहे ना तुमच्यात आणि नंदिनी ताईच्यामध्ये, हाच फरक आहे. म्हणजे बघा, मला जो त्रास काही होईल तो तुम्ही होऊच देणार नाही. तुम्ही माझी नीट काळजी घ्याल हो. पण नंदिनी ताईचं तसं नाही आहे ना. ती ना मला हे करूच देणार नाही. हा प्रॉब्लेम आहे, म्हणून नंदिनी ताईला काहीही कळू द्यायचं नाहीये. तर तेव्हा पार्थ थोडासा विचार करतो आणि म्हणतो, जेवायला तरी सांगू. तर तेव्हा काव्या डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, काय करू मी या माणसाचं? तर पार्थ विचारतो, आता काय झालं? तर तेव्हा काव्या म्हणते, अहो तुम्ही जर जीवाला सांगितलं तर तुम्हाला असं वाटते की जीवा नंदिनीताईपासून लपवू शकेल? तर पार्थ म्हणतो, ते आहेच आहे, पण आपण हे केल्यानंतर त्यांना तर कळणारच आहे ना. हा लपंडाव कशासाठी? हे बघा, नंतर कळालं तर वाईट वाटणारच आहे ना त्यांना, लपवलं म्हणून. तर तेव्हा काव्या म्हणते, आपण हे सगळं काही चांगल्यासाठी करतोय का नाही? आपण लपंडाव वगैरे काही करत नाहीये. आपण हे सगळं काही झालं की मग सांगूयात ना त्यांना. काय ना, हे सगळं काही मी जेव्हा दुरुस्त करेन ना, त्या दिवशी मी हे सगळं काही नंदिनी ताईला सांगेन. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तेव्हा नंदिनी ताईनं तुम्हाला फटके देईल. तर तेव्हा काव्या म्हणते, आणि शाबासकी सुद्धा देईल, त्याचं काय? तर पार्थ म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे. तर काव्या म्हणते, मी जे काही करेन ना त्याचा अभिमानच वाटेल नंदिनी ताईला. हा फक्त नंदिनी ताईला माझा अभिमान वाटावा म्हणून ना मला लवकर ॲक्टिव्हली IRP रोडचं काम करावं लागणार आहे. सगळी माहिती गोळा करावी लागणार आहे. तिथे जायला लागणार आहे. पर्सनली तिथल्या लोकांना भेटावं लागणार आहे. आणि पार्थचा हात हातात घेऊन म्हणते, मी हे सगळं करू शकेन ना देशमुख? तर तेव्हा पार्थ म्हणतो, आपण दोघं मिळून करूयात. तर तेव्हा काव्या म्हणते, हं, कोलॅब? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो चालेल ना? तर तेव्हा काव्या म्हणते, चालते की. आणि म्हणते, कोलॅब ॲक्सेप्टेड पार्टनर, असं म्हणून हात पुढं करते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्या हातात हात देतो. तर इकडे आता मानिनी गुरुजींना म्हणते, ही काव्या कधीपासून चहा आणते, मी जरा बघून येते हां. असं ते म्हणत असे, इतक्यातच जीवा आणि नंदिनी तिथं येतात. तेव्हा इतक्यातच आता मानिनीला फोन येतो कोणाचा तरी. तर तेव्हा मानिनी, मी आलेच असं म्हणून बाहेर जाते. तेव्हा जीवा लगेचच आता गुरुजींना म्हणतो, गुरुजी एक विचारायचं होतं. तर तेव्हा गुरुजी म्हणजे जीवा काही बोलायच्या अगोदरच म्हणतात, रस्ता भरकटलाय तुम्ही. तर तेव्हा जीवा विचारतो, म्हणजे? आणि नंदिनी म्हणते, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला गुरुजी? आम्ही चुकीच्या दिशेने प्रयत्न करतोय का? तर तेव्हा गुरुजी म्हणतात, अजून सगळे रस्ते बंद झालेले नाही आहेत. तुमचं बाळ या जगात येणार हे नक्की आहे. प्रयत्न करत राहा, उत्तर तुमच्या समोर आहे. फक्त डोळे नीट उघडे ठेवून बघा. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? आमची सरोगेट मदर मिळणार आहे का? आणि कोण आहे ती? कुठे असेल? असं तो सगळं काही विचारत असतो, पण गुरुजी मात्र आता शांत झालेले असतात. तर इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो, अहो किती विचार कराल, आपण दोघे मिळून तो रस्ता दुरुस्त करूया. तर तेव्हा काव्या म्हणते, हो, आणि देशमुख आपण त्या सगळ्या बायकांना भेटूया ज्यांनी ना त्या IRP रोडमुळे त्यांचं बाळ गमावलेलं आहे. आपण पर्सनली त्या बायकांना भेटूया आणि त्यांची माहिती काढूया. तर इकडे आता नंदिनी म्हणजे गुरुजींचं ते सगळं काही बघितल्यानंतर म्हणते, आम्ही नक्की शोधू सरोगेट मदरला. तर तेव्हा जीवा परत विचारतो, पण गुरुजी तोपर्यंत आमचा हा लपंडाव सगळ्यांच्या समोर येणार नाही ना? म्हणजे आमचं बाळ आमच्या हातात येईपर्यंत नंदिनीचं हे कुठं, आय मीन घरच्यांच्या समोर तर येणार नाही ना? तर तेव्हा गुरुजी म्हणतात, माहिती नाही, पण कधीकधी आपल्याला जे होऊ नये असं वाटतं, दूर कुठेतरी तेच होण्याची सुरुवात झालेली असते. असं म्हणून ते शुभम भवतु असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता सगळेजण एकत्र बसलेले असतात. तर तेव्हा काव्य तर ते क्रोशा घेऊन बसलेली असते आणि ती म्हणत असते, एक सुई अशी वरती घुसवली आणि ती अशी वळवली की मग खाली घुसवली, आणि असं ती सगळं बडबडत असते आणि म्हणते, आपल्या दस्तूर खुद्द सासूबाईंनी मला शिकवलेलं आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हां, हे माझ्या मात्र चांगलं फार लक्षात आहे हं. आमच्या या मुलांच्या वेळेला मानिनी बसलेली असायची ना अशी मफलर वगैरे बांधून, असं एक उलटा एक सुलटा असं करत बसलेली असायची. पण त्या काळात मी कधी आपलं वाद घातला नाही तिच्याशी. तर तेव्हा पार्थ विचारतो, का? तर विक्रम सांगतो, अरे का म्हणजे काय? अरे ही अशी भलीमोठी 2 दाभणं घेऊन बसलेली असायची. बोलताना तर अरे टोचून बोलतेच, आणि मग दाबून घुसवली वगैरे असती तर? असं म्हटल्यानंतर मानिनी तर चाकूच घेऊन विक्रमला लावते, आणि तेव्हा विक्रम हसता हसता त्याला एकदम ठसका येऊ लागतो. तर जेव्हा लगेचच त्याला पाणी देतो, पण विक्रम मात्र त्याच्याकडून पाणीच घेत नाही. तर तेव्हा पार्थला सुद्धा ते जाणवतं आणि जीवा आता मनातल्या मनात म्हणतो, बाबा अजून किती दिवस नाराज राहणार आहेत माझ्यापासून?
आणि माझी जर खरी परिस्थिती यांना जर कळाली, तर यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल. तर तेव्हा मानिनी म्हणते थोडक्यात काय, मुलगी क्रॉस चेकसुद्धा शिकली. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "पार्थसाहेब तुमच्या बाळासाठी झबली, टोपडी, कुंच्या सगळं काही काव्या मॅडम बनवणार." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, त्यांनी जे काही वर्णन केले आणि त्यांचा इनोसंट उत्साह बघता आमच्या मुलाच्या मुंजीपर्यंत ते होईल, हो ना?" तर तेव्हा काव्यातच चिडते आणि म्हणते, "हो का? नाही, नाही, ठीक आहे. मग ठरलं तर आता." पार्थ घरात येताना त्याच्या अंगावरती आत्ता बाबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी असतील, तेही मी विणलेल्या. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "करशील, करशील आणि मी सुद्धा करीन तुझ्यासोबत." आणि म्हणते, "मला सुद्धा विणकाम खूप आवडतं." तर मानिनी म्हणते, "हो ना? खूप छान. मग तू सुद्धा करायला घे. अर्थात तुला 1 महिना एक्स्ट्रा मिळणार आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "ठीक आहे, मग दोघींनी सुद्धा उद्यापासूनच सुरुवात करा." तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही, नाही, नाही. उद्या नाही, उद्या नाही. मला उद्या ना बाहेर जायचं आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बाहेर? आणि का? उद्या तर क्लासला सुट्टी आहे." तर तेव्हा आता काव्या थोडं पार्थला डिवचते, तर पार्थ आता बोलू लागतो आणि म्हणतो, "काय ना, ते उद्या माझ्यासोबत शॉपिंगला येणार आहेत आणि छोटी लंच डेटसुद्धा आहे." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अरे वाह, वाह, वाह!" आणि म्हणतो, "बघितलं का मानेनी बाबाचा रोमॅन्टिक वारसा पुढं ठेवलाय, चालू ठेवलाय मुलांनी." तर तेव्हा वसू म्हणते, "हो, छान आहे ना सगळं." आणि पार्थला विचारते, "काय रे पार्थ, कसलं शॉपिंग करायला जाणार आहात?" "नाही म्हणजे पुन्हा लहान बाळाचे कपडे वगैरे आणणार नाही आहेत ना?" "काय आहे ना, आपल्या घरातल्या सगळ्यांचा लाडका खेळ आहे ना लपवा-छपवी, म्हणून विचारलं." आणि असं ती सगळं म्हणत असते, तर तेव्हा पार्थला तर थोडा धक्का बसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, दिव्या आता घरी आलेली असते आणि ती काव्याला म्हणते, "पोट अगदी प्रॉपर दिसायला लागले ना?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अगं तुझं लग्न झालं, तू प्रेग्नंट झालीस, की तुझंही पोट असंच दिसायला लागेल." तर तेव्हा दिव्या म्हणते, "मी तर रेडीच आहे ना, पण बघा ना, देवाने ना सगळी चांगली मुलं एंगेजच करून टाकलेत." असं ती पार्थकडे बघून बोलते. "नाहीतर मी तर ना केव्हाची रेडीच आहे." आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थला सुद्धा थोडासा धक्का बसतो आणि काव्याला सुद्धा धक्का बसतो. तर इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, "आपण आईंना सांगून टाकूया आणि त्यांना रिक्वेस्ट करूया. प्लीज काहीही झालं ना तरीसुद्धा काव्याला सांगू नका." आणि तेव्हा आता या दोघांची तयारी झाल्यानंतर हे दोघं सुद्धा आता इकडे येत असतात. तर तेव्हा इकडे विक्रम तर चक्क मानिनीचे फोटो काढत असतो आणि हे दोघे सुद्धा एकदम खुश असतात. आणि ते बघितल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी ते बघून म्हणजे थांबतात, त्यांना सांगत नाहीत. कारण ते ऑलरेडी खूप आनंदात असतात आणि हे सगळं सांगून त्यांना दुःख द्यायचं नसतं. म्हणून त्या दोघांना ते काही सांगतच नाहीत, तसेच थांबतात. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.